महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे सेशन खूप इम्पॉर्टंट आहे सर्वच विद्यार्थ्यांसाठी, ITI, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग. पण खास करून जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी ITI झालेले जर विद्यार्थी असाल, जर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा नसेल तर आवर्जून त्या विद्यार्थ्यांना शेअर करा. कारण ITIच्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप खूप महत्त्वाची असते त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, म्हणून त्यांना अप्रेंटिसशिप करणं खूप गरजेचं आहे. त्याकरता जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी अप्रेंटिसशिपचे विद्यार्थी असेल तर सर्वप्रथम हा व्हिडिओ त्यांना शेअर करून द्या, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना फायदा होणार. कारण एवढी मोठी वॅकन्सी म्हणा की एवढी मोठी अप्रेंटिसशिपची भरती एवढ्या मोठ्या संख्येमध्ये फार कमी असते. म्हणजे याच्यामध्ये कमी पर्सेंटचा पण विद्यार्थी असला तर तो बरोबर मॅनेज होऊन जातो, म्हणजे त्यांचा नंबर लागून जातो, त्याच्या भविष्यामध्ये ते त्याला अप्रेंटिसशिप कामी येते. ठीक आहे, आता सेशनला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा काही अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे, तर आजचा अपडेट कशाचा आहे तर WCL मध्ये अप्रेंटिसशिपची वॅकन्सी आहे किंवा अप्रेंटिसशिपची भरती आहे असं आपण म्हणू शकतो. तर वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, त्याला WCL म्हटलं जातं. खास याचं लोकेशन कसं आहे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये. आता जरी मध्य प्रदेश आपल्याला दूर असणार पण महाराष्ट्र आपल्यासाठी काय जवळ आहे, म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये जाऊ त्याच्यामुळं. तर याच्यासाठी टोटल अप्रेंटिसशिपच्या जर जागा बघितल्या तर 1213 आहे, म्हणजे 1213 इतक्या जागा आहे. आणि त्याच्यासाठी पात्रता आहे ITI, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग. खास करून डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग फक्त कोणते विद्यार्थी किंवा कोणत्या ब्रँचचे विद्यार्थी, तर ते डिप्लोमा आणि डिग्री कोणत्या, फक्त मायनिंगमध्ये झालं असणार, मायनिंग किंवा सर्वेइंग त्याच्यामध्ये जर झालं असणार त्यांच्यासाठी फक्त डिप्लोमा डिग्रीची वॅकन्सी, म्हणजे अदर ब्रँचसाठी नाही. पण ITI जर तुमचा झाला असेल किंवा तुमच्या कोणाचा झाला असेल तर त्यांच्यासाठी बरेचशा ट्रेड इथं अलाउड आहे किंवा अलाव आहे. तर त्यामध्ये कोणते ट्रेड आहे तर बघा, फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, वायरमन, कोपा, सर्वेअर आहे, मेकॅनिक डिझेल आहे, ड्राफ्ट्समन आहे, मशिनिस्ट आहे, टर्नर आहे, POCM आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर स्टेनो आहे. ठीक आहे, स्टेनो हिंदीमधला आहे तो. तर एवढे ट्रेड याच्यासाठी ITI वाले काय इलिजिबल आहेत. तर तुमच्या संपर्कातले असतील तर आवर्जून काय करायला शेअर करून द्या. ठीक आहे, आता ही सर्व जी माहिती आहे तुम्हाला लिंक लागणार, PDF लागणार, टोटल नेमक्या कुठे किती जागा आहे, कोणत्या इस्टॅब्लिशमध्ये किती जागा आहे, सर्व काही डिटेल त्या ॲडव्हर्टाईजमध्ये दिले. ॲडव्हर्टाईज कुठे मिळणार तर आपलं CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवरती जायचं. कारण की यूट्यूबवरती तुम्हाला PDF देता येत नाही, टेलिग्राम चॅनलवरती PDF दिलेली आहे, सर्व डिटेल पण तिथे दिलेली आहे, अप्लाय करायची लिंकसुद्धा तिथे दिलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या चॅनलमध्ये पण दिलेलं आहे. सर्व काही आपलं CST लॉन्चपॅडच्याच नावाने. तर आवर्जून त्या चॅनलशी जोडून राहायचं, म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली अपडेट मिळत राहील. आता मुद्द्याच्या गोष्टीकडे, म्हणजे जे महत्त्वाचं पत्र आहे त्या लेटरमध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व तुमच्याशी शेअर करतो. आता बघा, याचं मेन जे हेड ऑफिस आहे किंवा मेन जे ऑफिस आहे ते आहे नागपूर, महाराष्ट्र. ठीक आहे, MS म्हणजे महाराष्ट्र स्टेट. आणि ही वॅकन्सी कुठची आता आपली वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, त्याला शॉर्टमध्ये WCL असं म्हटलं जातं, म्हणजेच कोळशाची खाण. ठीक आहे, आता वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आता महत्त्वाचे पॉईंट याच्यामध्ये कोणते आहेत बघा, तुमचं जे अप्रेंटिसशिप असणार 1 वर्षाचं असणार, म्हणजे 12 महिन्याचं. काही तुम्हाला जर जुनी असेल सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे अप्रेंटिसशिप आपलं 1 वर्षाचं असतं ट्रेनिंग. आता याच्यामध्ये 2 पद्धतीचे अप्रेंटिसशिप आहे. कोणते कोणते, पहिला एकतर ग्रॅज्युएट म्हणजेच डिग्री झालेले किंवा डिप्लोमा झालेले. डिग्री किंवा डिप्लोमा, जर तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा असणार तर तुम्हाला आवर्जून काय करायचं आहे, तुम्हाला जी NATSची जी तुमची पोर्टल आहे, NATS म्हणजे बघा डिग्री डिप्लोमासाठी वेगळी पोर्टल आहे, ती पोर्टल आहे NATSeducation.gov.in. या पोर्टलवरती तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे. मी काय बोलतो बरोबर कॉन्सन्ट्रेशन आहे का, या पोर्टलवरती तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. काय करायचं, रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर जर तुमचं ITI झालेलं असेल, काय झालेलं असेल ITI, म्हणजेच त्याला आपण ट्रेड अप्रेंटिसशिप म्हणतो. काय म्हणतो, ट्रेड अप्रेंटिसशिप. तर आठवणीने याच्यापूर्वी तुम्ही जुने असाल तर तुम्हाला माहित आहे आपलं जे नॅशनल अप्रेंटिसशिप पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं. ते पोर्टल आहे apprenticeshippindia.gov.in. आठवणीने ITIच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि जर तुम्ही याच्यापूर्वी पण कुठे अप्लाय केले असेल तर आवर्जून तुमचं इथे रजिस्ट्रेशन काय झालेलं आहे, डबल करायची गरज नाही, फक्त एकचदा करावं लागतं, 1 टाइम. ठीक आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा करायची गरज आहे. पण प्रत्येक बाकीच्या अप्रेंटिसशिपची पद्धत थोडीशी वेगळी असते. यांची पद्धत कशी आहे की तुम्हाला पहिले अप्रेंटिसशिप पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ठीक आहे, डिग्रीवाल्यांनी काय करायचं आहे, या वेबसाईटवरती, आणि जे विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे, ठीक आहे, ITI झालेल्या विद्यार्थ्यांनी या पोर्टलवरती अप्लाय करायचं. सर्व लिंक मी टेलिग्रामवरती टाकून ठेवलेलं आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं, तुमचं रजिस्ट्रेशन झालं, या 2 पैकी ज्या पण पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तिथे तुम्हाला एनरोलमेंट
ID मिळतो, म्हणजेच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर एक प्रकारे एनरोलमेंट ID मिळतो. तो काय करायचा तुम्हाला WCLच्या वेबसाईटला फॉर्म भरायचा. म्हणजे तुम्हाला याच्यात फॉर्म भरून पूर्ण आपली प्रोफाईल कंप्लीट करायची आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये फॉर्म कुठं भरायचा आहे, अप्लाय या वेबसाईटवरती करायचं नाही, अप्लाय तुम्हाला WCLच्या वेबसाईटला अप्लाय करायचा आहे. तर WCLची जी वेबसाईट आहे त्याची लिंक या लिंकवरती गेले तरी पण तुम्हाला मिळून जाईल, शोधावं लागेल, किंवा ही डायरेक्ट लिंक दिलेली आहे जिथनं तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा याच्यापेक्षा सोपं सरळ मी टेलिग्रामला टाकलेला आहे, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. मग हा फॉर्म भरत असताना हा एनरोलमेंट नंबर काय करायचा त्या फॉर्ममध्ये एंटर करायचा आहे. जर तुम्ही हा नाही एंटर केला तर मंडळ जबाबदार राहणार नाही असं त्यांनी सरळ सरळ लिहिलं आहे. म्हणजे तुम्ही रिजेक्शन व्हाल किंवा तुमचं रिजेक्ट लिस्टमध्ये नाव असेल. पटलं? तर तुम्ही काय केलं, अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं. तो एनरोलमेंट ID WCLची जी वेबसाईट आहे अप्रेंटिसशिपची, अप्रेंटिसशिप westerncoal.in/index नाही टाकला /index तरी चालेल, त्या वेबसाईटवरती फॉर्म भरायचा. आणि फॉर्म भरताना जिथे तुम्हाला एनरोलमेंट ID विचारला आहे तिथे एनरोलमेंट ID टाकून द्यायचा आवर्जून. सर्वात महत्त्वाची, जर याच्यामध्ये काही अडचण आली, जर तुम्हाला काही अडचण आली किंवा डिफिकल्टी आली तर त्यांनी ईमेल ID दिलेला आहे, या ईमेलला तुम्ही ईमेल करून आपली अडचण दूर करू शकता. कंपनीच्या ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेला आहे, तिथे तुम्ही संपर्क साधू शकता. त्याच्यानंतर आता इथे अप्लाय, हू कॅन अप्लाय, नेमकं कोण कोण अप्लाय करू शकतो. तुम्ही एकतर महाराष्ट्राचे असले पाहिजे किंवा मध्य प्रदेश, म्हणजेच त्याला आपण MP म्हणतो, तिथले असले पाहिजे. आता तुम्ही मराठीत बघत आहे, याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे, तर महाराष्ट्रातले तुम्ही रहिवासी असले पाहिजे. आता बघा, याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न राहू शकतो, मी क्लिअर करून देतो की सर कोणीही अप्लाय करू शकतं का. बघा, इथं असं दिलेलं नाही आहे की यांनीच अप्लाय करा, पण त्यांनी एक गोष्ट टाकलेली आहे की ज्या इस्टॅब्लिशमध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये हे ऑफिस असणार वेगळे म्हणजे 12-13 ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, त्या रेसिडेन्समध्ये जर तुम्ही राहत असाल, त्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही त्या जिल्ह्याचे रहिवासी असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. काय देण्यात येईल? प्राधान्य देण्यात येईल. त्यात इथं असं नाही लिहिलेलं आहे की बाकीच्यांनी भरूच नका. इन केस त्या जिल्ह्यातले कॅन्डिडेट कमी पडले तर मे बी बाहेरच्यांना पण घेऊ शकतं, अशी इथं पॉसिबिलिटी आहे. बघा, इथं स्पष्टपणे लिहिलेलं नाही की अप्लाय करू नका. इथे म्हटलं आहे की जर त्याच जिल्ह्याचे विद्यार्थी मिळाले तर त्यांना काय दिलं जाईल, प्रिफरन्स दिलं जाईल. ठीक आहे. म्हणजे आता कुठे वॅकन्सी आहे ती तुम्हाला सांगतो. त्याच्यापूर्वी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागते ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. क्वालिफिकेशन, जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुमची डिग्री झाली पाहिजे मायनिंगमध्ये, ग्रॅज्युएट असाल तर. जर तुमचा टेक्निशियन अप्रेंटिसशिप म्हणजे डिप्लोमा जर असेल तर डिप्लोमा पाहिजे तुमचा मायनिंग किंवा मग सर्वेइंग इंजिनिअरिंगमध्ये, मायनिंग सर्वेइंग इंजिनिअरिंगमध्ये तुमचा डिप्लोमा झाला पाहिजे. हे झाले तुमचे डिप्लोमा आणि डिग्रीचे 2. त्याच्यानंतर जर तुमचं ट्रेड अप्रेंटिसशिप आहे, म्हणजेच ITIचं जर अप्रेंटिसशिप आहे तर तुम्हाला मॅट्रिक्युलेशन म्हणजेच तुमचं SSC किंवा त्याला आपण काय म्हणतो 10वी झालेलं असलं पाहिजे सोबत. ठीक आहे. सोबत काय झालं पाहिजे, तुमचं ITI झालेलं पाहिजे. एकतर तुमचं नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा स्टेट ट्रेड सर्टिफिकेट, म्हणजेच त्याला एकतर NCVT पण चालतं आणि SCVT पण चालतं असं इथं लिहिलेलं आहे. पण समोर थोडंसं गेलं की तिथे SCVTचा उल्लेख नाही आहे, पण इथं स्टेटचं पण सर्टिफिकेट चालतं असं लिहिलेलं आहे. पण सर्वांकडे मला माहीत आहे की तुमच्याकडे ITI झालेला आहे आणि NCVTचा आहे बऱ्यापैकी. आता काही जण असतील फक्त स्टेटचे. पटलं? म्हणजे 10वी प्लस तुमचा ITI असला पाहिजे. ITI कोणत्या ट्रेडमध्ये? ज्या ट्रेडमध्ये तुम्ही अप्लाय करताय किंवा ज्या ट्रेडचा तुमचा ITI आहे त्याच ट्रेडमध्ये तुम्हाला अप्लाय पण करायचं. ठीक आहे. आता इथं 10+2 लिहिलं आहे, तर तुम्ही म्हणाल 12वी लागते का, तर 12वीचा इथं काही संबंध नाही. तुमचं 10वी आणि तुमचं ITI 2 गोष्टी तुम्हाला लागणार. ज्या ट्रेडच्या आहे तुम्हाला त्या ट्रेडमध्ये अप्लाय करावं लागेल. आणि इथं तुम्हाला स्टायपंड किती मिळणार, डिग्रीवाल्यांना 12,300, डिप्लोमावाल्यांना 10,900, आणि जर तुम्ही ITIचे असेल तर प्रत्येकासाठी वेगळं स्टायपंड दिलेलं आहे. कसं, जर ट्रेड 1 वर्षाचा असेल तर 10,560 आहे, आणि जर तुमचा ट्रेड 2 वर्षाचा असेल, जसं फिटर झाला, इलेक्ट्रिशियन झाला, वायरमन झाला, यांच्यासाठी 11,040 रुपये स्टायपंड मिळणार, तेही पर मंथ. कसं मिळणार ते? पर मंथ. म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये तिथे काम करायचं नाही आहे. ठीक आहे. आता WCLमध्ये अप्रेंटिसशिप करताय म्हणजे काही तुम्हाला खदानीच्या अंदर टाकत नाही, कारण त्यांची मोठी रिक्स असते, बाहेरच काम असते, पण WCLमध्ये असते, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे. वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड. त्याच्यानंतर आता नेमक्या कुठे किती जागा आहे, तर सरळ मी आता त्या ॲडव्हर्टाईजमध्ये तर दिलेलं आहे PDFमध्ये, पण मी तुम्हाला बाहेर टेबल काढून दिला की नेमकं कोणत्या ठिकाणी, नागपूर झालं, चंद्रपूर झालं, यवतमाळ झालं, चंद्रपूर, मग हे उमरेड, असं कस्तुरबा नगर, असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट आहेत. बघून घ्यायचं.
आपल्या ट्रेडच्या जागा कुठे आहेत हे सर्व कुठे मिळणार, तुम्हाला PDF मध्ये मिळणार. आणि या ज्या 10, 11 आणि 12 हे काय MP मधल्या वॅकन्सी आहे. कुठच्या MP मधल्या, म्हणजे इथे आपण तेवढ्या दूर तर जाणार नाही, पण तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. पण त्या डिस्ट्रिक्टमध्ये जर आलं तर तुम्हाला प्रिफरन्स देईल, नाही ढकलून दिला. आता मग इथे महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर आम्ही कुठेही 2-4 ठिकाणी अप्लाय करू शकतो का? नाही, तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी अप्लाय करायचं आणि एकच फॉर्म भरायचा. एकापेक्षा जर जास्त फॉर्म भरले तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल असं त्या ॲडव्हर्टाईजमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे रिस्क घ्यायचं नाही, एकच फॉर्म भरायचा आणि एकाच ठिकाणी काय करायचं, अप्लाय करायचं आणि प्रयत्न करायचा तुम्ही ज्या जिल्ह्यातले आहे त्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचा प्रयत्न करा. आता तुम्ही जिल्ह्याच्या बाहेरचे असेल तर तुम्ही करू शकता प्रयत्न की अप्लाय करून, म्हणजे यांनी लिहिलेलं आहे ना आम्ही त्यांनाच घेईल किंवा त्यांना प्रिफरन्स देईल. तर नाही मिळाले कोणी तर तुमचा पण नंबर घेऊ शकते जर तुम्ही अदर दॅन या डिस्ट्रिक्टच्या असाल तर. म्हणजे जवळपास इथं नागपूर जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा एवढे जिल्हे याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी काय आहे, एज क्रायटेरिया तुमचा काय आहे, तर तुमचं मिनिमम 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. 18 वर्ष, जास्तीत जास्त तुम्हाला 26 वर्षापर्यंत चालणार. कुठपर्यंत चालणार? 26 वर्षापर्यंत चालणार. 26च्या वर जमणार नाही, कटअप. तर 26 कुठपर्यंत पकडायचं, 1 ऑगस्ट 2025 पर्यंत 26 वर्ष पकडायचं किंवा त्याच्यानंतर ते चालणार नाही त्याच्यापर्यंत. आता जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, अर्थात हे ओपन झालं, जर कॅटेगरीमध्ये येत असाल, जर तुम्ही SC आणि ST मध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं काय याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे, म्हणजे +5 इयर होतील. समजा तुम्ही OBC मध्ये आहे, OBC तेही नॉन क्रिमिलियर मध्ये, तर तुम्हाला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. किती वर्षाचं आहे? 3 वर्षाचं. तर याच्यामध्ये प्लस काय होणार, 3 वर्ष होणार. ठीक आहे. कॅटेगरी मग हँडिकॅप आहे तर 10 ते 15 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन असतं कॅटेगरी वाईज आणि ओपनसाठी सर्वांसाठी. आता हे पण तुम्हाला पटलं की नेमकं एज क्रायटेरिया काय दिलेला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची जी गोष्ट आहे, सर्वात महत्त्वाची, की अप्लाय कधीपासनं कधीपर्यंत करायचं, कारण हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे गेलं की सर्व गेलं. बघा कधी करायचं आहे की तुमची जी स्टार्ट रजिस्ट्रेशन झाली आहे ते कधीपासून झाली आहे, ती झाली आहे 17 नोव्हेंबरपासून. कधीपासून? 17 नोव्हेंबर. आणि भरायचा किती तारखेपर्यंत आहे, तर ते भरायचं आहे 30 नोव्हेंबरपर्यंत. कधीपर्यंत भरायचं आहे? 30 नोव्हेंबरपर्यंत. तोही कुठं? WCLच्या पोर्टलवरती, जी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे त्या पोर्टलवरती, अप्रेंटिसशिप पोर्टलवरती फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. पटलं? आता तुमची झालं, तुम्ही फॉर्म भरला, संपली, 30 तारीख गेली, 30 नोव्हेंबर झाली. आता तुमचं नेमकं सिलेक्शन किंवा तुमची शॉर्टलिस्ट केलेल्या कॅन्डिडेटची लिस्ट जी आहे त्याला मेरिट लिस्ट पण म्हणू शकतो किंवा शॉर्ट केलेले कॅन्डिडेट, सर्वांचा नाही लागणार, जे त्या मेरिटमध्ये बसतील त्याला 1:2 मध्ये काहीतरी ते घेणार आहे. तर ती जवळपास 22 डिसेंबरला लिस्ट लागणार आहे. कधी लागणार आहे? 22 डिसेंबरला. कुठे ती लागणार आहे? वेबसाईटवरती, कोल इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. ठीक आहे. तर ते तुम्ही तिथं लक्ष पण ठेवू शकता किंवा 22 तारखेला तुम्हाला माहीत पण होऊन जाईल. पटलं? आठवणीने 30 नोव्हेंबरच्या पूर्वी काय करायचं, अप्लाय करायचं. आणि तुम्ही म्हणाल की मी करतच नाही किंवा मग अप्रेंटिसशिप करून काय फायदा आहे, तर हे सर्व तुम्हाला नंतर लक्षात येईल. जर तुम्हाला स्पर्धा करायची असणार, स्पर्धा परीक्षा किंवा शासकीय नोकरीमध्ये एंट्री करायची असेल तर बऱ्याच ठिकाणी अप्रेंटिसशिप कंपल्सरी असतं. म्हणजेच त्याला आपण नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट NAC म्हणतो. त्याच्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं अप्रेंटिसशिपचं. म्हणूनच अप्रेंटिसशिप पण काय एकदम गरजेचे आहे. म्हणून याच्या सुरुवातीला सांगितलं की तुमची जरी नसेल, तुमच्या कोण्या मित्राची असेल किंवा त्यांचा ITI झालेला, आवर्जून त्यांना काय करा, शेअर करा, कारण ITIच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अप्रेंटिसशिप खूप गरजेची असते. आता जर याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अभ्यास करत असणार स्पर्धा परीक्षेकरता आणि जर तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन ट्रेडचे विद्यार्थी असाल किंवा तुमचे कोणी मित्र असणार तर त्यांना सांगा की विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा आपली CST लॉन्चपॅड नावाची ॲप आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक थेरीचा मास्टर कोर्स आहे, जो सर्व ऑल इंडिया कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्याच्यासाठी एकदम उपयुक्त आहे. मग तुमचा तो महापारेषण असो किंवा महावितरण असो किंवा देशातली कोणतीही परीक्षा असो, ITI बेसवरती टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता एकदम महत्त्वाचा आहे. डिटेल जर बघायचे असणार तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती डिटेल दिलेला आहे किंवा तुम्ही या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती संपर्क करून पण डिटेल घेऊ शकता. आणि जर जॉईन करताना आवर्जून काय करायचं, हे 10%चं कुपन कोड आहे ओपन माइंड गुरुजी नावाचं, ते आवर्जून यूज करायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्यातनं 10% काय होतं, आप होतं. ही जे माहिती होती ती कशाची होती, सर्वात महत्त्वाची WCLची अप्रेंटिसशिप होती. त्याच्यात 1213 जागा आहे आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये त्याची काय लोकेशन आहे. ठीक आहे. जर आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करा, आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या सर्व विद्यार्थ्यांना काय करा, मित्रांना काय करा, या व्हिडिओला शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. बाकीचं याच्यानंतर सेशनला आपण काय करू, कंटिन्यू करतो. पण ब्रेक घेतो. धन्यवाद.